तर नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आता आपण चाललोय लोणावळ्याला कारवे फुलांचा महोत्सव पाहण्यासाठी आणि आपल्यासोबत आहे विशाल भाऊ। आणि आपला नेहमीचा प्रश्न, ट्रॅव्हलिंग करताय ना तर हा करायलाच पाहिजे। कारवे महोत्सव पाहण्यासाठी तुम्हालाही जायचं असेल तर पहिल्यांदा तरी लोणावळ्याचं मॅप लावायचं आणि लोणावळ्यामध्ये आल्यानंतर भगवान चौकातून लेफ्ट मारून आतल्या साईडने जायचं। जेव्हा तुम्ही पुण्यातून निघता आणि लोणावळ्याचा मॅप लावता तर लोणावळ्यामध्ये यायचं आणि तिथून भगवान चौक लागतं, तिथून तुम्हाला लेफ्ट मारायचं आहे। समोर आल्यानंतर आय लव्ह लोणावळा म्हणून असं बोर्ड दिसेल, म्हणजे तुम्ही योग्य दिशेने चाललात। तर गाइस ते लोणावळ्याचा बोर्ड झाल्यानंतर आपल्याला एक चौक लागेल, हा खांब आहे, मग तिथून राईट साईडला वळायचं आहे आपल्याला। तिथून फक्त 8 किलोमीटरचा रस्ता आहे, तर तुम्हाला हा रस्ता पार करायचा आहे बस। मग समोरून तुम्हाला मिळून जातील कारवीचे फुलं। भावांनो, तुम्हाला जर ते रस्ता भेटला नाही तर कुणालाही ते टायगर पॉइंट म्हणून विचारा। टायगर पॉइंटच्या दिशेने तुम्ही सरळ चला, त्या साईडलाच आपल्याला मिळून जातील कारवीचे फुलं। असं समोरून आल्यानंतर आपल्याला दोन रस्ते मिळतील, एक राईट साईडला एक लेफ्ट साईडला। तर आपण लेफ्ट साईडला न जाता सरळ राईट साईडला गेल्यानंतर आपल्याला कारवीचा महोत्सव आपल्याला बघायला मिळेल। आता त्या रस्त्याने समोर आल्यानंतर आपल्याला कारवीचे फुलं बघायला मिळतील, परंतु इथे कारवीचे फुलं खूपच कमी प्रमाणात आहेत। जर इथे न थांबता समोर अजून 2 किलोमीटर पुढे गेल्यानंतर तुम्हाला जास्त प्रमाणात कारवीचे फुलं बघायला मिळतील। तर असं सरळ रस्त्याने आल्यानंतर आपल्याला दोन रस्ते लागतील, एक राईट साईडला जाते एक लेफ्ट साईडला जाते। तर आपल्याला लेफ्ट साईडला न जाता तर असं राईट साईडला जायला पाहिजे, जी कार गेली ना ती त्याच्या मागे आपल्याला जायचं आहे। त्या चौकातून सरळ आल्यानंतर राईट साईडलाच आपल्याला कारवीचे फुलं बघायला मिळतील। जे बघण्यासाठी आपण इतकं लांबून आलो होतो त्याला बघून अगदी डोळ्याचे पारणे फिटलेत। आता हे कारवीचे फुलं 7 वर्षातून एकदा येतात, हेच बघण्यासाठी आम्ही खूपच लांबून आलो होतो। आता कारवीचे फुलं तर बघून झाले होते, मग इथून फक्त 50 किलोमीटरच्या अंतरावर कलावंतीनदुर्ग होता। म्हणलं इथपर्यंत आलाय तर कलावंतीनदुर्ग पण पाहून जावं। मग काय कसं बस रस्ता ते चुकत आम्ही येऊन पोहोचलो कलावंतीनदुर्गच्या पायथ्याशी। तर मित्रांनो, कलावंतीनदुर्गला फायनली आपण येऊन पोहोचलोय। इथं आपली गाडी पार्किंग केलाय आणि या साईडने आपल्याला कलावंतीनदुर्गला जाण्यासाठी रस्ता आहे। तर मित्रांनो, या साईडने आपला सोपा मार्ग होता आणि या साईडने आपला अवघड मार्ग होता। तर आपल्या विशाल भाऊने म्हणलं की अवघड मार्ग स्वीकारू। तर या रस्त्याने येऊन तर आमची फाटून हातात आली, परंतु लवकर पोहोचलो या रस्त्याने। तुम्ही या रस्त्याने कधी यायचं ट्राय करू नका, कारण खूप अवघड रस्ता आहे हा रस्ता थोडा लांब आहे, पण खूप सुखरूप तुम्ही वरती याचाल। आणि वरती आल्यानंतर आपल्याला लागतो ते श्री समर्थ कृपा ढाबा। इथून आपल्याला या साईडला जायचं आहे कलावंतीनदुर्गला। तर गाईज वरती आल्यानंतर आपल्याला असे 2 रस्ते लागतात। तर या साईडने म्हणजेच लेफ्ट साईडने आपल्याला समोर जायचं आहे कलावंतीनदुर्गसाठी। आता कलावंतीनदुर्गला तर जातच होतो, परंतु समोर गेल्यानंतर आम्हाला परतीचा प्रवास चालू करावा लागला। तर मित्रांनो, आपण कलावंतीनदुर्ग पासून परतीचा प्रवास चालू केलोय। आपण गडावरती चढलो नाही, कारण आता वाजले 4 आणि धुक्यांचं प्रमाण आणि पावसाचं प्रमाण खूप वाढलंय। त्यामुळेच आम्ही विचार केला की अंधाराच्या आत आम्ही गड उतरावं, कारण परत अंधारामुळे आपल्याला वाट भेटणार नाही खाली जायचं। तर ठीक आहे, यावेळेस कलावंतीनदुर्ग कंप्लीट झालं नाही, पण नेक्स्ट टाइम आपण लवकरात लवकर येऊन हा कलावंतीनदुर्ग कंप्लीट करणार। आता तुम्ही म्हणसाल की इथपर्यंत आला आणि किल्ला पाहिला नाही। मला इतकंच वाटतं की निसर्गाविरुद्ध जाऊन कोणतीच गोष्ट करायची नाही, नाहीतर ती गोष्ट आपल्याला खूपच महागात पडेल। आता मी हे बरोबर केलो का चुकीचं हे कमेंट बॉक्स मध्ये मला नक्कीच सांगा। आणि भावांनो, खरोखरच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका।